घरातनं बाहेर निघालो तेवढ्यात मायरा दिसली आणि तिच्यावर अंगावर रंग टाकला आणि निघालो एकदाशी AIT कॉलेजमधल्या मुलांच्याकडं. कारण तिकडं खूप रंगपंचमी चांगली खेळली जाते आणि मी प्रत्येक वर्षी, गेल्या वर्षी पण गेला आणि आता त्याला दिसल्यावर एवढी गंमत वाटली त्या मुलांकडे बघून. तो दाखवत होता, ते बघ कशी कपडे फाडून खेळायला लागले म्हणून. मग आम्ही निघालो. ग्राउंडवर पोचतो तर मेनूला गाण्याचा आवाज आला. मेनू काय माझ्याजवळ थांबलाच नाही, सुटला की म्हणता चांगला जोरातच निघाला. समोर पोरं दिसत होते, इकडं तिकडं बघत होता आणि कुठलं गाणं आपल्या आवडीचं आहे आणि कुठलं काय चाललं आहे नेमकं ह्यानं चांगलं बघितलं. हे की चालूच झालं मग डान्स. मग निघाला तो तसा करत करत हळूहळू ममा ममा म्हणत निघाला. मग मी पण त्याच्या पाठीमागं निघाले. नेमका हा काय करतोय, कुणीकडे जातोय, कसा करतोय बघण्यासाठी. ह्यानं काय केलं, समोर जो DJ दिसतोय त्याच्याबरोबर साऊंडच्या पुढे गेला आणि साऊंडच्या पुढे जाऊन ह्याचा डान्स चालू झाला. गेल्या वर्षी पण त्यानं असंच केलं. साऊंड दिसला की निघालाच तिथं डान्स करा. ह्याला डान्स म्हणजे एक जीवाच्या पलीकडचा. खायला प्यायला देऊ नका, DJची गाणी वाजले का मग मेनू लागलाच खेळायला, रंग खेळायला. कोणीतरी पाठीमागून आलं माझ्या आणि पटकन कलर मारला त्याला. ते काय कलर मारला मग काय गप बसलं नाही, तसंच डान्स चालू ठेवला. गाण्याचा ताल आणि ह्याचं नाचणं सुरूच झालं. गाणं काय एकसारखी नव्हती, सारखी चेंज होती. मागं पोरं चांगली धुमाकूळ घालत होती. मी काय केलं, ह्यांचं नेमकं काय चाललं आहे पाठीमागं बघत होतं. तर हे काय गप नाही, मीनं तर डान्स चालूच. नवीन गाणं आलं का मीनं तेवढाच बघायचा, ऐकायचा, थांबायचा, परत डान्स करायचा. तेवढाच थांबला. आता DJमध्ये काय चेंज होतोय का नाही हे बघत होता. दम सरांचा कलर लावून घेतला, गप बसला. पर सर परत काय करते तोंडाला. थकला दादा. परत पोराने उचलून घेतला खांद्यावर.
एकदा दाखवलं का करतेस ते. हा बहुतेक हा हीच आहे हो का ही ढकलते हा लावा. पाण्याचा खराब काय करा स्वतः खेळत मुलांना कलर संस्कृती पिचकारी हे कलर कोरडा आणि मग हातामध्ये कलर घेतला आणि फायनली ती पिचकारी हातात घेऊन ट्राय करत होता पाणी आहे का मारा काय काय करणारा म्हणला नदी लिमिटेड वॉटर पानी लिमिटेड मिलने वाला है, कम पानी यूज करना. स्टुडंट भरवून दोन वेळा लांब पळून मारतोय बघा आता तुम्हाला. ग्राउंड खाली करो, जितने भी ग्राउंड बच्चे डॅडीला लावते थांबा ग्राउंड खाली करो सारे. डॅडीला और जितने भी स्पेशल क्लब के मेंबर है पूरे इधर आएंगे अपने स्टेज के पास. मी आधीच भरलेली होती. हैप्पी होली. चलो कलर टाकत भेटते सर आणि त्यांच्याच
त्याच्या बॅगच भरलेलं नव्हतं म्हणून त्यांच्याच हातातला कलर घेतला मला. पूर्ण त्यांच्या अंगाला चढ. तुम्ही पण लावा की तुम्ही पण लावा की पुढं तुम्ही पण लावा की. पडल सुटून तुम्ही लावा की त्यांना कलरचे फोटो कॉलेज पण अपडेट करावं लागलं. कॅमेरा द्या म्हणते ती. काय काढले फोटो खाली या. आणि मग त्यावेळेला काय येतात सगळ्यांच्या अंगावर पळपळी करतात. त्यांच्या हातातनं कलर घेऊन माझ्या अंगावर सगळे फोटो टाकण्यासाठी मेनूला घेतला उचलून हे पण गेले. आणि पुढं बघा कसा बॉडी दाखवतो. स्पिरिच्युअल क्लब म्हणून आहे, त्या क्लबची पूर्ण फायनल फोटो काढण्यासाठी उभा राहिली. एवढ्या सगळ्यांचा फोटो येत नव्हता म्हणून मी छोटासा व्हिडिओज त्यांचा घेतला. शर्ट लईच फाटलेला दिसतोय म्हणून यानं काढला शर्ट आणि उभा राहिला. आणि मग विठ्ठल सरांनी आमचा शेवटी फोटो काढला. हे खेळून झाले, सगळी मुलं निघून गेली. मग आत्ता हा घरला निघायला तयार. ती समोरच्या सरांची काठी ओढायची म्हणून पळत गेला. ते झाडावर बघा ह्या पूर्वाने कपडे काढून कसे फाडून वरती फेकून दिले. मग मेनू थकलेला होता म्हणून घराकडे निघाला. शांत निघाला. असा कधीच बिचारा असा शांत घराकडं कधी निघालेला नाही. त्याची खेळण्याची इच्छाच पूर्ण होता. किती पण खेळवा, कितीही खेळवा तुम्ही नॉनस्टॉप. सगळी मुलं पण म्हणतात की काय मॅम आपल्या बच्चे क्या है इतना स्टॅमिना. परत दुसरीकडे परत कपडे चेंज केले, परत दुसरीकडं रंग खेळायला दुसऱ्या फ्रेंड बरोबर. वैशाली त्याला कलर लावत होते. शिक्का माझा हाताचं पंजा घे तुझ्या अंगावर. ह्यानं बॅग कपडे चेंज केले. मी गाडी लावली तिथंच आणि हे सुटलं आपलं पोरं बघून खेळायला. पूजाने आणली होती बकेट खाली रंग खेळण्यासाठी पोरांना पाणी. ह्यानं काय ती पाईप धरून उभा राहिला आणि हे पोरं सगळे झालेच तयार. मिनूचा झाला चांगलीच गंमत चालू. शार्वीच्या हातातली पिचकारी वड, कुठं पाण्याची पाईप पकड, काय कर, ह्याचा खेळ सारखा चालूच होता. आणि खोड्या तर काढतच होता पोरांच्या. तिकडं खेळून आला तरी दमला नाही, परत अजून इकडे येऊन खेळायला लागला. बकेट भरायसाठी प्रत्येकजण हीजण हळूच त्याला रंग लावून जायचं. पण मेनू खुश होता की रंग खेळताना. रडला बिलकुल नाही. एवढा पाण्यात भिजायचा तरी पण काय रडला नाही. आणि सगळ्यांबरोबर रंग खेळला. सगळी मोठी मुलं लहान मुलं सगळ्यांबरोबर परत तरी खेळतोय सगळ्यांच्या सोबत. हिला कशी कलर टाकते अंगावर, संस्कृतीच्या अंगावर टाकते. कलरचं पाणी केले त्याच्यात पायपानं घेऊन हे करतो. शार्वीला पिचकारीतलं पाणी घ्यायला येणं झालं होतं कारण ती जराशी छोटी आहे. मग पिचकारी नुसती बुडवत होती आणि हलवते. मेनू आणि शार्वी फक्त दोघांमधला 8 ते 9 महिन्याचा अंतर. मेनू जास्त खुर्शी आहे. शार्वी कशी शांत आहे. मुली मुलं थोडं शांत असतात. मुलं थोडी खुर्शी असणार. बॅग पाठवून लावली आहे आणि कसा करतोय. आम्ही फक्त लावलं नुसतं बघत होतो ह्यांचा खेळ कसा आहे. दीदीच्या अंगावर मार रे मिनू, दीदीच्या अंगावर दीदी कसा खेळतो. पूर्ण भिजलेलं होतं पण गप काय बसत नव्हतं. प्रत्येकाची पिचकारी जवळ ती ओढून घेतो. संस्कृती पिचकारी ओढून संस्कृती ओढायची. समोर उभा राहा की ग. ह्याची ताकद सगळे ह्यानं बघा वर पिचकारी मारले सगळ्या. परत मग आम्ही मध्येच थोडासा कलर घेतला आणि हॅपी होली म्हणून कलर अंगावर टाकला. कुठला कलर टाकू, पूजेच्या अंगावर कलर टाकला. तर सगळ्यांच्या अंगावर मग झाले. सगळ्यांचं कलर खेळणं सुरुच झालं. मी सगळ्यांना मग थोडा करून कलर लावत होते. पूजा खाली बसल्या पोराला खेळवते, कलर खेळा म्हणते, हे घ्या ते भरा ते टाका. मेनू काय पिचकारी त्याची स्वतःच्या हातात काय घ्यायला तयार नाही. ह्या मॅडम पण आल्या सगळ्यांना कलर टाकायला लागले अंगावर. मेनू तर अख्खा पूर्ण भिजला होता पाण्याने. तरी पण काय शेवटपर्यंत त्या बकेटच्या जवळ काय हलला नाही. सक्षम पाणी पिचकारी त्याला ही जरा मेनूपेक्षा मोठ्या ना वयाने 2 वर्षाचं पर्यंत शीतल बाबूच्या पोराला कलर लावायला आहे.
पिचकारी मारून पाणीवर रेवानं मेनूच्या डोक्यावर पाईप धरले कशी एकामेकाला रंग झाला रंग भरून शारवीला काय त्यांच्या हातात जायचं नव्हतं आणि त्यांनी शारवीला बरोबर उचलून घेतलेलं होतं तरली शारवी खाली मेनू नुसत्या पिचकऱ्या प्रत्येकाची घे जाणं बादली ढकलाढकली करायला बघा मागं हानी काय करायला लागला त्याच्या घरमध्ये कलर भरायला लागलेला थँक्यू